लोकल काय ठरलंय ते बंटी पाडायला पाहिजे. चंद्रकांत दादांच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल? कारण सुरुवातीला त्यानेच बिनविरोधची घोषणा केली होती आणि एक पाऊल पुढे येण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. नाही, या बिनविरोधच्या प्रक्रियेमध्ये आपण काय नव्हतो, त्यामुळं पडद्या पुढच्या काय आम्हाला घटना माहिती नाही, ते आता होतीलच. आम्ही जिल्ह्यातलेच आहे, परंतु या बिनविरोध करत असताना आम्ही जे टी व्हीवर ऐकलं ते मुंबईची, नंतर धुळ्याची आणि कोल्हापूरची अशा 3 निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. आणि यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षाने 2 जागा यांच्या बिनविरोध केलेल्याच होत्या. एक राज्यसभेची केली होती आणि परवा विधान परिषदेची केली होती. मला वाटतं त्याची ही फेड असावी. संघर्षाची कमी नाही, मी म्हटलं की या सलोख्याचं एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे. विकासाचं राजकारण करत असताना असे व्यक्तिगत मतभेद असणं बरोबर नाही. राजकारणामध्ये निवडणुकीच्या वेळेला निवडणूक आपण करू, परंतु इतर वेळेला आपण हातात हात घालून या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करता येईल ते करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यामुळे मला वाटतं थोडेसे संघर्ष मतभेद हे कमी व्हायला फार मोठी मदत यामुळे होईल.